भंडारा जिले के तुमसर तहसील के डोंगरला गांव से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां ग्राम पंचायत में ही धोखाधड़ी का बड़ा खेल उजागर हुआ है। ग्राम पंचायत के एक चपरासी ने फर्जी रसीदें छापकर ग्रामीणों से अवैध वसूली की। हैरानी की बात यह है कि जिन लोगों के नाम पर कोई संपत्ति नहीं है, उनसे भी टैक्स वसूला गया। मामले की शिकायत के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। डोंगरला गांव में ग्राम पंचायत के नाम पर चल रहे इस फर्जीवाड़े का खुलासा तब हुआ जब ग्रामीणों ने अपनी टैक्स रसीदों की जांच कराई। जांच में सामने आया कि ग्राम पंचायत में कार्यरत चपरासी खेमराज शरणागत ने नकली रसीदें छापकर घर पट्टी और अन्य टैक्स के नाम पर लोगों से पैसे वसूले। चौंकाने वाली बात यह है कि आरोपी ने कई लोगों के फर्जी हस्ताक्षर भी किए और जिनके नाम पर कोई संपत्ति दर्ज नहीं थी, उनसे भी टॅक्स वसूल लिया। सौर ऊर्जाच्या याच्या तर घरट्यास पावती लागत होती, तर वडिलाच्या नावाचा जो फॉर्म भरला होता पण आपल्या नावाला भरला होता। त्याला मी सांगितलं की मला घरट्यास पावती पाहिजे, तर त्यांना सांगितलं का माझी तुम्हाला घरट्यास पावती भरणं पडेल तुमच्या नावावर। ठीक आहे भाई, तर 1000 काही रुपये दिलो त्याजो आणि घरट्यास पावती त्यांना मला दिला। तुमच्या नावावर काही आहे का? माझ्या नावाला घर बी नाही ना खाली प्लॉट बी नाही आहे। तुम्हाला टॅक्स देतो पावती देतो म्हटलं, पैसे घेतला घरट्यास पावती दिला। आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मॅडम सहारे मॅडम यांना आमच्याकडून म्हणजे आम्हाला काही तकलीफ नाही त्यांच्यामुळे, पण आम्हाला असं माहीत झालं की आमची म्हणजे त्यांना काढण्यासाठी आमची खोटी सही मारून आमदार साहेबाला देण्यात आला का याला मॅडमला काढून टाका। तर आम्ही ते सही मारलेलं नाही, आम्ही याचं खंडन केलं। किती लोकांची सही मारली? आमची त्यांना ओरिजिनल सही मारलेलं आहे आणि आमची तीन लोकांची सही मारली त्यांनी। पाणी पुरवठा कर्मचारी, डाटा ऑपरेटर आणि रोजगार सेवक आमची खोटी सही मारून आणि त्याने ते ग्रामसभेमध्ये कबूली केलं। इतना ही नहीं, आरोपी ने ग्राम पंचायत के आधिकारिक QR कोड का इस्तेमाल करने की बजाय अपना निजी QR कोड इस्तेमाल किया और टैक्स की रकम सीधे अपने बैंक खाते में ट्रांसफर कराई। जब अगले साल ग्रामीण टैक्स की रसीद लेने पहुंचे तो उन्हें बकाया दिखाया गया, जिससे कई लोगों को दोबारा टैक्स भरना पड़ा। इस पूरे मामले के सामने आने के बाद गांव में भारी आक्रोश देखने को मिला। आमच्या इथे 24 जुलै 2001 पासून ग्रामपंचायत इथे शिपाई म्हणून हेमराज बाबूराव शरणागत हे कार्यरत आहेत आणि त्यांचे जे लोकांनी आमच्याकडे काही तक्रारी केल्या की असं म्हणजे हा व्यक्ती टॅक्समध्ये आमच्याकडून जास्त टॅक्स घेतो आणि पावत्या आम्हाला डुप्लिकेट देतो किंवा दाखले देताना आमच्याकडून जास्तीची रक्कम घेतो आणि तो ग्रामपंचायतमध्ये न घेता बाहेरून घेतो, असं लोकांनी तक्रार आम्हाला लेखी तक्रारी प्राप्त झाल्या। मग आम्ही मासिक सभा घेतली, त्यामध्ये आम्ही सगळ्यांना जशी आमची कमिटी आहे 10ची आणि ग्रामसेवक मॅडम आणि तक्रारकर्ता यांच्यामध्ये आम्ही मासिक सभा घेतली। त्यामध्ये असं ठरवलं की लोकांनी म्हटलं की आमसभा घ्या आणि त्यामध्ये त्याला इथून काढून टाका। आम्ही म्हटलं ठीक आहे, मासिक सभा घेतली, तिथे ठराव घेतला, त्याच्यानंतर आम्ही आमसभा घेतली। 7 एप्रिल 2026। आता तुम्ही नेमकी काय प्रकाराला तक्रार दिली आहे? हां, त्यामध्ये आम्ही त्यांना विचारपूस केली आणि त्यांनी तिथे मान्य पण केले आणि त्यानंतर मग लोकांचं असं होते की त्यांना या कार्यरत जो होता चपराशी म्हणून इथून त्याला काढावं आणि त्याच्यावर केस करावं आणि त्याची तक्रार करावी पोलीस स्टेशनला, असे लोकांकडून आमच्याकडे मागण्या आल्या। आम्ही त्याची चौकशी केली, चौकशीमध्ये खरंच तो आढळला त्यामध्ये आणि आम्ही त्याला पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि त्याचा जो घोटाळा होता 9856 इतका आढळला आम्हाला। आणखी बाकी जे पुरावे पण काही आहेत आपल्याकडे, असे आम्ही इथे त्याची तक्रार दाखल केलेली आहे। ग्रामीणों के विरोध के बाद आम सभा बुलाई गई, जहां आरोपी ने अपना गुनाह कबूल कर लिया। इसके बाद ग्राम पंचायत ने प्रस्ताव पारित कर उसे पद से हटा दिया और पुलिस में शिकायत दर्ज कराई। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर मामले की जांच शुरू कर दी है। ग्राम पंचायत जैसी संस्था में हुए इस घोटाले ने प्रशासन पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। वहीं ग्रामीण दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग कर रहे हैं।